रोटरी क्लब ऑफ पुणे टिळक रोड ऑडिओ बुलेटिन क्रमांक 4 दिनांक 24 जुलै 2025. मूट कोर्ट अर्थात अभिरूप न्यायालय आपल्या रोटरीतील वकील मंडळी कोर्टात कशी त्यांच्या अशिलाची बाजू मांडतात व न्यायालयाचे कामकाज कसे चालते हे आपण आजच्या मीटिंगमध्ये बघणार आहोत. कलाकार आपल्या रोटरीतील जानेमाने वकील. मागील सभेत गुरुवार 17 जुलैची आपली साप्ताहिक बैठक ही रमणी महिन्यातील म्हणजे लेडीज मंथमधील तिसरी बैठक होती. या दिवशी 2 कर्तबगार आणि अगदी वेगळ्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांचे अनुभव आपल्याला मुलाखत रूपाने ऐकायला मिळाले. श्रीमती मनीषा पाध्ये या मूळच्या डोंबिवलीच्या पण गेली अनेक वर्षे पुण्यात स्थायिक झालेल्या आहेत. वाणिज्य पदवीधर आहेत आणि बऱ्याच छोट्या मोठ्या नोकऱ्यांचा अनुभव गाठीशी होता. मात्र स्वतः ऑटोमोबाईल इंजिनियर असलेले त्यांचे पती उन्मेष पाध्ये यांनी एक गॅरेज चालवण्याची संधी समोर येताच मनीषाताईंना उत्तेजन आणि मार्गदर्शन देऊन या अनोख्या व्यवसायात प्रवेश करायला मदत केली. गेली 9 वर्षे त्या धायरी, दामोदरनगर, बाणेर आणि हडपसर अशा 4 ठिकाणच्या गॅरेजेसमधून दुचाकी व 4चाकी वाहनांच्या दुरुस्ती व देखभालीची कामं स्वतः मिळवलेल्या तज्ज्ञतेच्या आधारे उत्तम प्रकारे करून घेतात. मनीषाज ऑटो सोल्युशन्स असं त्यांच्या व्यवसायाचं नाव आहे. कामाची गुणवत्ता उत्कृष्ट राखण्यासाठी विविध ऑइल्स त्या स्वतः विकत आणतात आणि वाहनांच्या गरजेनुसार त्यांची मिश्रणं स्वतः तयार करून वापरतात. मार्केटमध्ये स्वतः जाऊन वाहनांचे सुटे भाग, स्पेअर्स पारखून विकत घेतात. वाहने स्वतः पिकअप आणि डिलिव्हर करतात. स्वतः गाडीखाली जाऊन काम करायला मागे पुढे पाहत नाहीत. परंतु वाहनातील नेमके दोष काय आहेत आणि त्यावरचे उपाय काय यांचं अचूक निदान म्हणजे डायग्नॉसिस हे त्यांचं सगळ्यात मोठं बलस्थान आहे. त्यांचे पती पूर्णवेळ जबाबदारीची नोकरी करून आवश्यकतेनुसार मनीषाताईंना अडचणी सोडवायला सहाय्य करतात. पती उन्मेष आणि एकुलती एक कन्या गिरिजा उर्फ कृष्णा यांनाही एक प्रश्न विचारले गेले आणि त्यांनी उत्तरं दिली. दिलखुलास संवाद हे मनीषाताईंचं वैशिष्ट्य त्यांना व्यवसायात यशस्वी व्हायला मदत करतं. तसंच संवाद कौशल्य त्यांच्या मुलाखतीतही दिसून आलं. आजच्या दुसऱ्या कर्तबगार महिला म्हणजे मेघना सपकाळ ही अगदी तरुण मुलगी. फायर ब्रिगेडच्या पूर्ण गणवेशात मेघना आल्यामुळे एक वेगळंच वातावरण निर्माण झालं. मेघनाचं वैशिष्ट्य म्हणजे तिचे आजोबा आयुष्यभर फायरमन होते. फायर ब्रिगेडच्या वसाहतीतच तिचा जन्म झाला आणि लहानपण गेलं. तिचे वडील महेंद्र सकपाळ हेही सध्या पुणे महानगरपालिकेत फायरमन म्हणून कार्यरत आहेत आणि तेही कार्यक्रमाला उपस्थित होते व बोलले. त्यांच्या प्रोत्साहनामुळे 1 मार्च 2024 रोजी मेघनानेही खडतर प्रशिक्षण व निवड प्रक्रियेत यशस्वी होऊन फायर ब्रिगेडमध्ये प्रवेश केला. पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलातील ती पहिली फायर वुमन ठरली. मेघनाने अगदी प्रांजळ गोडव्याने तिचे अनुभव आपल्यासमोर मांडले. तिचा अनुभव आत्ता मर्यादित असला तरीसुद्धा तिची तडफ पाहिली तर भविष्यात ती उत्तम नावलौकिक मिळवील यात शंका वाटत नाही. अशा तऱ्हेनं आजपर्यंत पुरुषांची मक्तेदारीची क्षेत्र मानल्या गेलेल्या या 2 व्यवसायात एक गॅरेजवाली बाई आणि एक फायरवाली बाई यांनी ग्लास सीलिंग यशस्वीपणे तोडलं आहे याचा सगळ्याच उपस्थितांना आनंद आणि अभिमान वाटला. टाळ्यांचा कडकडाट वेळोवेळी करून त्यांनी दोघींच्या कर्तृत्वाची पावती दिली. सुमारे 50 मिनिटे रंगलेल्या या 2 मुलाखती रोटेरियन शिरीष सहस्रबुद्धे यांनी घेतल्या. सभेनंतर मिसळ, दहीभात अशा खमंग व चवदार खाद्यवस्तूंचा आस्वाद घेऊन आणि भरपूर गप्पा मारून मंडळी घरोघर परतली. वार्ता नॉन मेडिकल सर्व्हिस प्रोजेक्टची. नमस्कार. काल दिनांक 21 जुलै रोजी आपल्या क्लबच्या नॉन मेडिकल प्रोजेक्टची सुरुवात सेवा सदन इंग्लिश मीडियम स्कूल जिथे आपण दर गुरुवारी जमतो त्या शाळेला 10 लॅपटॉप देऊन जोरात झाली.
या कार्यक्रमाबरोबरच आपण यावर्षीचा आणखीन एक मुख्य प्रोजेक्ट प्लास्टिक कलेक्शन आणि रिसायकलिंग ड्राईव्हची सुरुवात रोटेरियन मकरंद यांनी स्वतः डिझाईन केलेली व स्वतःच्याच वर्कशॉपमध्ये बनवलेली नवीन डिझाईनवाली 2 मॅगबिन म्हणजेच डस्टबिन सेवासदन शाळेला भेट दिल्या. खास प्लास्टिक कलेक्शनसाठी या डस्टबिन वापराव्यात असं त्यांनी आवाहन केलं. या प्रोजेक्टसाठी आपणास डेक्कन सिटी क्लबची बहुमूल्य मदत झाली. लॅपटॉपचे वितरण आपले प्रेसिडेंट देवदत्त, सेक्रेटरी अपर्णा तसेच डेक्कन क्लबच्या प्रेसिडेंट सरिता गोयंका यांच्या हस्ते झाली. शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती रोकडे व संस्थेचे सेक्रेटरी श्री पटवर्धन यांनी लॅपटॉप स्वीकारले. कार्यक्रमास प्रेसिडेंट देवदत्त हंबर्डीकर व सेक्रेटरी अपर्णा क्षीरसागर यांच्याशिवाय श्री संजीव करंजकर, मकरंद कुलकर्णी, नरेंद्र भणगे, नम्रता भणगे, सुजाता करंजकर, मंजिरी हंबर्डीकर तसेच दिलीप राईलकर व स्वाती पाटील हेही उपस्थित होते. मी रोटेरियन स्वाती पाटील. रोटरी वर्ष 25-26चा पहिला यूथ प्रोजेक्ट नुकताच पार पडला. बेसिक एज्युकेशन अँड लिटरसी अंतर्गत येणाऱ्या या प्रोजेक्टमध्ये आपण अहिल्यानगर येथील स्नेहालय इंग्लिश मीडियम शाळेला 20 स्टडी बडी कुपन्सचे वाटप केले. स्नेहालय इंग्लिश मीडियम शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी हे अनाथ, एक पालक असलेले, HIV पॉझिटिव्ह, आर्थिक दुर्बल घटकातील आहेत. स्टडी बडी ॲप्लिकेशन हा डिस्ट्रिक्ट 3131 यूथ टीमचा उपक्रम आहे. 10वी इयत्तेमधील मुलांना सेल्फ स्टडी करण्यासाठी या ॲप्लिकेशनचा उपयोग होणार आहे. स्टडी बडी हे महाराष्ट्र स्टेट बोर्ड 10वीच्या मराठी, इंग्लिश आणि सेमी इंग्लिश शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बनवण्यात आले आहे. या ॲप्लिकेशनच्या उपयोगामुळे विद्यार्थ्यांना वेगवेगळी पुस्तके, प्रश्नपत्रिका, गाईड्स विकत घ्यावी लागणार नाही. त्यामुळे पालकांची या गोष्टीवर कराव्या लागणाऱ्या खर्चाची बचत होणार आहे. या ॲप्लिकेशनद्वारे विद्यार्थ्यांना भरपूर प्रॅक्टिस सेट सोडवता येतील. त्याचप्रमाणे यामध्ये विविध गेस्ट लेक्चर्सही समाविष्ट करण्यात आली आहेत. या स्टडी बडीमुळे विद्यार्थ्यांची परीक्षेची भीती कमी होण्यास मदत होणार आहे. स्टडी बडी ॲपद्वारे मुलांना 10वी नंतरच्या करिअर अपॉर्च्युनिटीजबद्दल पण मार्गदर्शन मिळणार आहे. स्टडी बडी ॲप्लिकेशनच्या एका कुपनची किंमत 1500 रुपये आहे. स्नेहालय इंग्लिश मीडियम शाळेतील 20 मुलांसाठी आपल्या क्लबने हे ॲप्लिकेशन स्पॉन्सर केले आहे. हे ॲप्लिकेशन विद्यार्थी मोबाईल किंवा डेस्कटॉपवर वापरू शकतात. धन्यवाद. जाणून घेऊया पुढील 2 कार्यक्रमांविषयी. 31 जुलै डॉक्टर पूजा देखणे यांचे भाषण होईल. विषय आहे संजीवनी मानसिक आरोग्याची. 7 ऑगस्ट रोजी मीटिंग सेवासदन येथे होणार नसून 8 ऑगस्ट रोजी यशवंतराव चव्हाण ऑडिटोरियममध्ये स्वरपौर्णिमा हा कार्यक्रम होईल. आता थोडेसे वाढदिवसांविषयी. 27 जुलै IPP रोटेरियन पराग गाडगीळ यांचा वाढदिवस. 30 जुलै रोटेरियन पंकज मुळे यांचा वाढदिवस. दोघांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा. एडिटर अरुणा अत्रे आणि को एडिटर सुलभा सिधये यांच्यासह सेक्रेटरी अपर्णा आपली रजा घेते. भेटूया पुढील गुरुवारी.